महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज गोंदिया येथील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला। यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी गोंदियात आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा व्यक्तिशः तसेच पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आपल्यास इथं ध्वजारोहण झालेलं आहे। काय शुभेच्छापर संदेश द्याल गोंदिया जिल्हावासियांना? मी सगळ्याच गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना सर्वात आधी महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गोंदिया जिल्हा हा निसर्गाने अगदी भरभरून दिलेला जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये खूप चांगला वाढीसाठी वाव आहे। जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर एक स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा या जिल्ह्याला मिळाली। त्या अनुषंगाने या जिल्ह्याच्या प्रगतीची वाटचाल सुरू झालेली आहे। 100% कामं झालेत असं मी म्हणणार नाही, परंतु स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर एक स्वतंत्र यंत्रणा मिळाल्याच्या नंतर जी प्रगती या जिल्ह्याची सुरू आहे निश्चितपणे वाखाणण्याजोगी आहे। अजूनही त्याच्यामध्ये खूप वाव असल्याने विशेषतः वनपर्यटन, तुमची भातशेती, मत्स्यपालन या गोष्टीमध्ये खूप चांगला वाव या जिल्ह्यासाठी आहे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।